हॅलो मित्रांनो, तो चला आपण आलेलो आहेत आपल्या आता 11 बोटी जाळे पाहायला. तर मित्रांनो, तो चला आता आपण आलेलो आहेत आपल्या 11 बोटी जाळे बघायला. तर चला पाहू, आज बघू आपल्या 11 बोटी जाळ्याला किती मासे मिळतात. तेव्हा काय आलेलो आहेत आपण आपल्या 11 बोटी जाळे बघायला. हे बघा, तो इथं आलेली आहे मित्रांनो आपली कंची. ही बघा, पाहू शकता आपण इथं आपली कंची आलेली आहे. फायनली आपण कंची उचललेली आहे 11 बोटी. तर बघू 11 बोटीला माशा किती मिळतात आज. आणि व्हिडिओला लास्ट तक बघा मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो. तर चला पाहू आता बघा. तर चला पाहू आपण आपल्या 11 बोटी जाळ्याला माशी मिळते का नाही, कतला एखादा. तर मित्रांनो पाहू शकता आपल्याला काल इथंच कतला लागला होता. कालची गोष्ट करलो का मित्रांनो. ओके, या इथं बराबर कतला होता. जर तुम्हाला जर त्या कतल्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की शॉर्ट व्हिडिओ बघा. आपला शॉर्ट व्हिडिओ काल आलता आपला शॉर्ट व्हिडिओ. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपल्याला कतला केवढा मोठा होता. तो कतला कमसे कम 9 किलो भरला मित्रांनो. तो कतला भरला 9 किलो. चला पाहू आपण अजून आपल्या याला 11 बोटीला अजून आज एखादा मिळतो का नाही कतला. तर व्हिडिओला मित्रांनो लास्ट तक पहा. तर बघू आपण आपल्या 11 बोटी जाळ्याला माशी कतला लागते का नाही. आणि अजून आपला 13 बोटीचा तुपर राहिलाच मित्रांनो. 13 बोटीचा बिल लगेच बघू पाहून घेऊ. तर चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर चला पाहू मित्रांनो की आपल्याला 11 बोटीला माशी मिळते का नाही. तर मित्रांनो जसा की आपण काल बघितले होते मित्रांनो बघा, मी 7 बोटी जाळे. तर 7 बोटी जाळ्याला मला तर 15 चिलापी माशी मिळाली मित्रांनो. आणि अख्ख्या 2 पारामध्ये पाहुणी 9 झाली. तर चला पाहू आता. मला असं वाटतं की आज आपण जर माशी जर नाही निघली समजा या फरक जाळ्याला 11 बोटी 13 बोटीला, तर डायरेक्ट बदलून टाकू मित्रांनो आपण जाळे. म्हणजे काढून एका दुसऱ्या जागेवर देऊन टाकून येऊ. की दुसऱ्या जागेवर जर टाकतील आपण तर आपल्याला माशी लागेल मित्रांनो. तरी पण चला पाहू आपण कतला बितला लागते का एखादा. फायनली 1 किलो जाळं झालेला आहे, म्हणजे 1 बंडल झालेला आहे. चला पाहू डबल आता समोर 3 किलो जाळे राहिले. आता 3 किलो मध्ये पाहू मित्रांनो की माशी किती मिळते. आणि जर चॅनलवर नवीन असताल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आकाश फिशिंग यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर एक लाईक आणि कमेंट नक्की करा मित्रांनो. तर पहिले तर आपल्या इथं बी लई जाळे फाटलेले आहेत मित्रांनो. 11 बोटी जाळे लई फाटलेले आहेत आपाट आडमाप. तो आज वार शनिवार मित्रांनो. तर पाहू तरी बी आपण आपल्याला माशी मिळते का नाही. तर हा ब्लॉग येईन बराबर बघा 4 वाजता अपलोड जर केला तर कमसे कम 5 वाजेपर्यंत यूट्यूबवर रिलीज होते मित्रांनो. तर 5 वाजता आपला व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असताल तर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा मित्रांनो. बघू आपण. चला व्हिडिओला पुरा लास्ट तक बघा मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा. आणि व्हिडिओला पुरा लास्ट तक बघा मित्रांनो. चला पाहू आता माशी मिळते का नाही मित्रांनो. पाहू शकता की आता सध्या मालाचा सीझन बंद झालेला आहे मित्रांनो. तर आता मला वाटतं आता दमादमान जाळे काढून बारीक जाळे टाका मित्रांनो. फायनली बघू शकता इथं 2 म्हणजे अर्धा पर कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. अर्धा पर कंप्लीट झाला. हे बघा अर्धा पर कंप्लीट झालेला आहे इथं. तर बघू अर्ध्या परामध्ये किती एखादा कतला मिळतोय का नाही. आजा येवाच लागतंय मित्रांनो. नात करते काय येवाच लागतंय. बोल जय बाप्पा की राधे राधे मित्रांनो.
हो हो बघा मित्रांनो, इथं असे जाळे फाटतात मित्रांनो. त्याच्यानं मला वाटतं की 11 बोटीची लयच नुकसान होते हो. म्हणजे नुसते फाटतात बघा मित्रांनो. हे बघा, मला तर वाटते आता की तो लागली मला. हो का, किती जाळे फाटले बघा मित्रांनो इथे. हा मित्रांनो, जर फाटायला लागले तर टाट 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 मागे विचार करत नाही ते की किती फाटतंय किती नाही फाटत. फाटायला सुरुवात जर झाली मित्रांनो तर लयच फाटतंय. फाटतंय लय म्हणजे लयच आफाट आडमापत फाटतं मित्रांनो. भाऊ म्हणजे लय समजा औंदाच्या वर्षामध्ये ह्या जाळ्यानं लय नुकसान झाली मित्रांनो. या जाळ्याची भलती नुकसान झाली, काय करा आता. लय नुकसान झाली हो ह्या जाळ्याची. म्हणजे हे जाळ्याला म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो, म्हणजे जाळं म्हणून राहिलंच नाही मित्रांनो. चाळणी 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 झालंय. जग चाळणी चाळणी जाळं झाले. कुठं बी नुसतं अडकायचं नाही मित्रांनो, नुसतं फाटायचं. आणि कुठं बी टाका म्या जाळं ते बाबळीवरच पडायले. कुठं टाकू द्या म्या बाबळीवरच पडायली ती जाळं. त्याच्यामुळे माझ्या डोसक्याला लय ताण आलाय मित्रांनो. बघू शकता, हे बघा इथं बी गुतलं जाळं. आता काय करावं त्याला. इथं असं गुतलं की जाळं लई टेन्शन येते मित्रांनो. बघा खाली पर हे काय असतं यायला वरी द्या त्याला करून ते खालच्या खालीच पर लईच नुकसान होते मित्रांनो. नुसते जाळे फाटलेत बघा, हे नुसते जाळे फाटायले. काही विचारच करीना की बाबा आणा लागते ती कर 1000-1200 रुपये किलोनं. मग ते काही विचार करत नाही. हे बघा झाले 3 बंडल. खायला 1 बंडल मित्रांनो पाहू शकता. बघा राहिले आपले 1 बंडल, 3 बंडल संपले. तर आपल्या चॅनलवर जर नवीन असताना मित्रांनो तर सबस्क्राईब नक्की करा. आकाश फिशिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट जरूर करा. तर बघू मित्रांनो, आता हे बी पर संपत आलेला आहे फायनली आपला. तो राहिला आपला 13 बोटीचा मित्रांनो. 13 बोटीला बघू आता 13 बोटीमध्ये किती मासे मिळतात. याला दर्शक राहिला हे बी बघून घेऊ मित्रांनो. व्हिडिओला पुरा लास्ट तक बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट जरूर करा. चॅनलवर जर नवीन असताना तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बघू शकता आता आपला 11 बोटीचा पेपर संपत आलेला आहे. जवळकंची आलेली दिसते मला. आता इथं जवळकंची आली बघा. या तुम्हाला तर दिसतच असेल मित्रांनो कंची का नसेल दिसत काय मिळालं आहे मला. तर आपली कंची दाखवा ती तिथं आलेली आहे. व्हिडिओला पोरायला असतं बघा मित्रांनो. 13 बोटीमध्ये मासे मिळते का नाही तेव्हा काही मित्रांनो. आपली कंची फायनली आलेली आहे माझ्या मुलीच्या मागे. ही मित्रांनो आपली कंची काही कंची फायनली संपलेली आहे. आता आपण आपला 13 बोटी पर बघायला चाललेलो आहे. तर 13 बोटी पर बघूया मित्रांनो. तर मराचं ऊन बी लागायला डोळ्याच्या काय नुसतं. तर बघू नुसतं डोळ्या ऊन चमकायले मित्रांनो. बघा डोळे बंद करून जावं लागायले. तर बघू शकता अजून बी आपण आता आपली कंची बघायची मित्रांनो आपल्याला. चला पाहूया आपली कंची. आपली कंची गवसते का नाही आजचे दिवस मित्रांनो. बघू मित्रांनो आपली कंची आपण. फायनली मित्रांनो आपली अजून कंची दिसली आली नाही आहे आपल्याला. तो फायनली काय आपली कंची दिसली आपल्याला. चला कंचीवर डायरेक्ट ते जाऊ आणि कंची जाऊन सीधा 11 आपला 13 बोटी पर बघायला स्टार्ट करू मित्रांनो. चला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक अँड कमेंट जरूर करा मित्रांनो. चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
हे बघा मित्रांनो, तर आपल्या आली आहे इथं 13 बोटीची कंची. बघा मित्रांनो, आता 13 बोटीची कंची माझ्या होळीच्या खाली बसली. जाऊ दे आता 13 बोटीची कंची सोडून तिथं पराष्ट्र उतरून बघू जाऊ. 13 बोटीची कंची तर नाही गवसून राहिली. एवढी एवढंच पराष्ट्र आहे मित्रांनो आपल्या कंची 13 बोटीच्या. जर तुम्हाला जर नक्कीच व्हिडिओ आवडत असतील मित्रांनो आपल्या मासेचे, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल आणि तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे आवडतात कसे नाही आवडत, म्हणजे आम्हाला कळवा. कारण की आम्ही बी कोशिश करू की तुम्हाला आवडते व्हिडिओ बनवू. तर तुम्ही आम्हाला सांगा की बा असे व्हिडिओ लागतात, म्हणजे मग आम्ही बी अशी हे करू मित्रांनो. आम्ही बी कोशिश करू की तुम्हाला व्हिडिओ आवडताल असे बनवू. आम्ही व्हिडिओ मुद्दाम बनवू मित्रांनो तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी ब्लॉग बनवू मित्रांनो. तर तुम्ही म्हणताल जसे म्हणताल तसे व्हिडिओ बनवू मित्रांनो. फक्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्हाला की तुम्हाला असे व्हिडिओ आवडतात. तर आम्ही नक्कीच बनवायची कोशिश करू मित्रांनो तसे व्हिडिओ जसे तुम्हाला आवडते. इथे गुतलाय मारला पर मित्रांनो. याला इकडूनच घेऊ मित्रांनो. हे असे परत फाडतात मित्रांनो. एकदा याला का मित्रांनो, इथं जुना पर आलेला आहे आणि इथं जुना पर आहे मित्रांनो, हे बघू शकता. हो का मित्रांनो, इकडून कसा निघलेला आहे लाकूड. हो का, तुम्ही जर पाहिलं असाल मित्रांनो की इकडून केवढं मोठं लाकूड निघले होतं बाहेर आपलं म्हणजे आपल्या जाळ्यामध्ये गुंतलेलं मित्रांनो. तर बघा शकता एवढा जर लाकडं गुंतले तर माशी कुठं मिळेल मित्रांनो, तुम्ही सांगा. आता माशी मिळेल कुठं तरी कुठं, कारण की त्याच्याजवळ माशी जर लागली मित्रांनो तो डायरेक्ट फाडून जाते माशी. तरी बघू आपण 13 बोटीमध्ये काय मिळते का नाही. आणि व्हिडिओला नक्की लास्ट तक बघा मित्रांनो. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट करा. लाईटच आलं मित्रांनो, काय सांगावं आता. हाँ एक लाइट करा, कान क्यों ना का मेरे मुंह से निकल गई मित्रांनो, मेरी जबान फिसल गई. काय करू शकत नाही मित्रांनो आपण त्याला. आता बघू मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्हाला की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. बघू मित्रांनो, समोर अजून मासे मिळते. तर 13 बोटीमध्ये आपण पाहत आहोत 13 बोटी. आता मित्रांनो तर 13 बोटीमध्ये पाहू मासे किती मिळतात किती मिळत नाही. तुमच्या इकडे जर मित्रांनो कधी नाली हे वडागिडा असेल नदी गिदी असेल, तुम्हाला जर मनात माशा धरायच्या असतील आणि जर तुम्हाला किती बोटे जाळे लागत असतील तर आपल्याला कळवा मित्रांनो. आम्ही तुम्हाला नक्की सांगू, व्हिडिओमध्ये सांगू मित्रांनो की तुम्हाला किती बोटे आणायला पाहिजे किती बोट्या नाही आणायला पाहिजे. तर तुम्ही जर आम्हाला कळवलं मित्रांनो की आमच्या इकडे हे असं आहे तसं आहे, तुम्हाला माहिती पाहिजे असेल त्याची, तर आपल्या चॅनलवर नक्कीच कमेंट मारा. आपण नक्की सांगू की किती बोटी जाळे लागतात किती बोटी लागत नाही, कशा कशा धरायच्या माशा जाळे बांधायची सुद्धा माहिती आहे मित्रांनो. आपण सांगू, तर स्थान घ्यायचं काम नाही. आपण समधी माहिती सांगतो मित्रांनो की आपल्याला काय आपले सबस्क्रायबरला आपली एकदम माहिती सांगतो मित्रांनो. फक्त सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की आपल्याला याची त्याची माहिती पाहिजे, आम्ही नक्कीच कळवू मित्रांनो तुम्हाला. तर चला बघू आता आपल्या 13 बोटीमध्ये मासे मिळते का नाही. बघूया 13 बोटीमध्ये कसं काय मासे कशी मिळते. तर व्हिडिओला बरा लास्ट तक बघा मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवून नक्की कळवा आम्हाला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसे लागतात मित्रांनो आम्हाला कमेंट सुद्धा करा की तुम्हाला व्हिडिओ कसे आवडतात कसे आवडत नाही. तर म्हणजे कसं आम्ही प्रयत्न करू मित्रांनो की तुम्हाला जसे आवडतात तसे व्हिडिओ आम्ही बनवू, आम्ही तुम्हाला आणू मित्रांनो. आम्ही व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी स्पेशल बनवू. आम्ही तुम्हाला कसे आवडतात कसे आवडत नाही नक्कीच कमेंट करा मित्रांनो. आपल्या 13 बोटीला मासे किती मिळते. 13
बोटी आपले जाळे. मित्रांनो तर आपलं तुमच्या इकडं तर 13 बोटीचा माल नसताना जर मोठं धरण असेल मित्रांनो तुमच्याकडे म्हणजे एखादा डॅम गिम असेल मोठा तर त्याच्यामध्ये कम से कम तुम्हाला मोठी माशी आढळू शकते. काम असते मित्रांनो. चला पाहू मित्रांनो की आपल्या आता 13 बोटीमध्ये माशी मिळते का नाही. का मित्रांनो आता आपण पाहत आहोत 13 बोटी जाळे तर पाहू मित्रांनो 13 बोटीमध्ये कसं काय माशी पडते आपल्याला. आजा ओ माही तेरा रास्ता मुझे जल्दी से आजा देर ना कर साजन कतले तू जल्दी से आजा दूर बहुत क्या घर है तेरा पास नहीं संदेश जो मेरा तड़प तड़प के तरस तरस के मैं हर के बैठ जावा आजा हो कतला रानी तेरा रास्ता हो देख दिया आजा हो कतला रानी तेरा रास्ता हो देख तू मैं तेरे लिए मैंने ये जाल मंगवाए हैं तुझे पकड़ने के खातिर इसको पानी मिलाए हैं. मित्रांनो हे बघा आता आपण पाहत आहोत. मित्रांनो इथं बघा कशी कितीच पॅक जाळे गुद्देत मित्रांनो. दादा करायचं काय तो फलतच पॅक गुद्द्याला आहे मित्रांनो. इथं खाली जाळं म्हणजे कम से कम एक लाकूड तर लयच मोठं लाकूड दिसायला मला हे खालचं तुम्हाला बी दाखवतो मित्रांनो. हे बघा तुमची फलतच मोठं लाकूड आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही बी एवढं मोठं लाकूड हमने आपली जिंदगी में नाही ते काय मित्रांनो. हे बघा असं असं असल्यावर काय कायला माशी लागेल मित्रांनो. हे बघा मग येतं हात पायच गळून गेले बघा. उचलू हे मित्रांनो बघू शकता. आता येतच आहे ते वरी. बघू मित्रांनो हे एवढं लाकूड आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो हे लाकूड आहे का काय याला लाकूड म्हणतात मित्रांनो. लयच मोठं लाकूड आहे मित्रांनो. हे बघू शकता लयच मोठं लाकूड आहे. याला उचलायचं कसं त्याला उडी टाकायचं आलं मित्रांनो. हे बघू शकता हे अशी जाळ्याची माय वाचते मित्रांनो. ह्या लय काय सांगू आता लय 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 काय करावं आता. लय बेकार फाटतात मित्रांनो हे जाळे लयच काय सांगावं आता. बघू शकता आता हे बघा आता आपलं संपलेला आला 13 बोटी जाळ बी संपत आलंय. आता फक्त राहिले आता किती 3 किलो जाळ्याचं बंडल राहिले मित्रांनो. बघू शकता हे जास्त मोठं बंडल असतं मित्रांनो. जास्त लय लांब जात नाही 1 किलोचं बंडल. कमून हे मित्रांनो एकदम जरगट राहते बंडल आणि जास्त वजन देत असते. ठोकर फंदा राहते मग मित्रांनो याच्यावाला. आणि हे उगा तुरळीक फंदा चलते मित्रांनो. कधी जास्त चलत नाही. याच्यामध्ये लय मोठा नग लागतो याला पडायला. तवा याच्यामध्ये पडते मित्रांनो. मोठा नग असल्यावर लहान गिन असला तर पडत नाही. कम से कम 5-7 किलोच्या पुढचा नग पाहिजे मित्रांनो. तवा 13 बोटीमध्ये पडते. 13 बोटीमध्ये कम से कम 7 किलो 8 किलो 9 किलो 10 किलो 15-20 किलो लोक पडते मित्रांनो ह्याच्यामध्ये. बघा 7 किलोच्या समोरचा पाहिजे मित्रांनो म्हणा. म्हणजे कसं मग ते गुत्तय बी लवकर आणि निघून जाऊ शकत नाही आणि निघून जाता येत नाही म्हणजे त्याला. त्याच्यामुळे याच्यामध्ये 7 किलोच्या समोर जात पाहिजे. 5 किलोचा 6 किलोचा उगं तुरळीक पडतं मित्रांनो. तुरळीक उगं पडला बाय चान्समध्ये पळून जाते नाही तर मग हे बी पडत नाही. काय सांगा आता फायनली आता 3 किलोचं एकच बंडल राहिलेलं आहे आपलं. भाऊ 3 किलोच्या बंडामध्ये माशी मिळते का नाही. आणि व्हिडिओला लास्ट तक नक्की पहा मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्याला तुम्हाला व्हिडिओ आवडला मित्रांनो.
तर आपल्याकडे झालं मित्रांनो गरुड पाणी. आता चेक क्लिअर झालेलं आहे आपलं गरुड पाणी. काहीच नाही राहिलं गरुड पाण्याचा, थोडा सुद्धा थेंब सुद्धा नाही राहिला मित्रांनो. बघू शकता तुम्ही बी. नाही तर पुरं पांढरं लाल जर हे काय म्हणते ते इटकरी करचं पाणी दिसत होतं मित्रांनो. पुरं खराब पाणी दिसत होतं. पुरं गरुडी आलं तिकडे, पुरं गरुड पाणी झालं. गरुड पाणी मित्रांनो म्हणजे हे झालं मित्रांनो. जगवरचं पाणी, खराब पाणी आपल्या तळ्यात घुसलं होतं. नाल्या ह्या वाहून आलेल्या मित्रांनो गावाचं ह्याचं पाणी चक्क आपल्या तळ्यामध्ये आलं. दर त्याला पिंजऱ्यात टाकायला, फटके दे त्याला वाकायला, ऐकलं नाही तर मला बोलव. कळलं मित्रांनो, ऐकलं नाही तर मला बोलव. बघू मित्रांनो आता समोर आपल्याला 13 बोटीची माशी किती मिळते का नाही तर व्हिडिओला नक्की लास्ट तक बघा मित्रांनो. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, एखादा लाईक मारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर, नाही तर उगं लास्ट लोक बघायची तुमची हे होऊन जाईल मित्रांनो. तुम्हाला जर वाटत असेल बाबा तुम्हाला व्हिडिओ जर नाही आवडला, आम्हाला नक्की कळवा की व्हिडिओ आवडला नाही आवडला, तुम्हाला कसा व्हिडिओ आवडतोय कसा नाही आवडत. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. म्हणजे कसं आम्ही बी कोशिश करू मित्रांनो तुम्हाला आवडतीचे व्हिडिओ बनवायची कोशिश करू मित्रांनो आम्ही. म्हणजे कसं आहे, कारण की तुम्हाला बी आवडलं पाहिजे, उगं तुमचा टाइमपास नाही झाला पाहिजे, आमचा टाइमपास नाही झाला पाहिजे मित्रांनो, असं म्हणालो मी. म्हणजे कसं म्हणजे आम्हाला बी कळतंय बाबा की तुम्हाला कसा व्हिडिओ आवडतंय, रोज रोज कसा व्हिडिओ पाहिजे कसा नाही पाहिजे, आम्हाला बी कळतंय मित्रांनो. मग आपल्या चॅनलला नवीन जर असताना आपल्या चॅनलवर तर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि व्हिडिओला नक्की लास्ट लोक बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट नक्की करा, कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. हो मित्रांनो, आता आपलं बी आता 11 बोटी जाळं संपत आलेलं आहे. तर बघू मित्रांनो 11 बोटी जाळ्यामध्ये काय मिळतंय का नाही अजून. तर नक्कीच आपलं संपत आलेलं आहे मित्रांनो जाळं, हे बघा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर नका करू मित्रांनो, नक्की फक्त सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि लाईक आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जर नसला आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कळवा की आपल्याला तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही आवडला. म्हणजे तुमच्या आवडतीचे व्हिडिओ बनवायची नक्की कोशिश करू मित्रांनो आम्ही. बघू आता कंची बी आलेली आहे आपल्याजवळ. बघू मित्रांनो कंची आलेली आहे आपल्याजवळ. कंची आल्या वाजता मित्रांनो येऊ कंची बी आलेली आहे. आकाश बी बरोबर कंची ही जवळ आल्या किंवा माशी वाढायली मित्रांनो आलेली असते. फायनली आपण आपल्या कंचीच्या जवळ आलेलो आहे. हा काही मित्रांनो तर आपली कंची आलेली आहे मित्रांनो, बघून घेऊ शकता आपण. आता तुमच्या समोरच मित्रांनो बघा. आता शनिवार आहे, आज शनिवार आहे, सर्वांना शनिवार. तर बघू मित्रांनो, चला घेऊ लगेच आंघोळ गिंघोळ करून मित्रांनो. बघू शकता आता आपली आंघोळ करायची तयारी चालू आहे. आता आंघोळ करायला सुरुवात करत आहेत आपण. म्हणजे असं डुबणार ना असंच वर येणार मित्रांनो. नाही तर कसं आहे, लय खोल पाणी आहे इथं, उडी टेकत नाही. कम से कम लय पाणी मित्रांनो, काय सांगा तुम्हाला. माहीत की कम से कम 10-15 एक माणसं बसते. भलतं पाणी मित्रांनो इथं. बघू शकता हे किती लांब आहेत आपण. बघा कॅमेऱ्याला तुम्हाला कळत पलीकडे काठ दिसत असेल मित्रांनो. हे बघा किती डायरेक्ट म्हणजे एकदम ऐन मधात आहे मित्रांनो नदीमध्ये. इकडं तर तुम्हाला काही दिसतच नाही मित्रांनो, कारण की इकडे डॅम आहे आणि इकडं इकडं दिसतं. इकडं जवळ वाटत असं इकडं दिसतंय मित्रांनो. कारण की अशी तिथून इकडं कल्लेली ना मित्रांनो आपली येलदरी धरण. हे आहेत आपला. आणि त्या तिकडं मित्रांनो माझ्या नक्की तुम्हाला मागं दिसत असेल त्या तिथं आपला आखाडा आहे. त्या तिकडं दिसत नसेल तरी बी
सांगतो तुम्हाला. तिकडे आपला आखाडा आहे मित्रांनो. तुम्ही तुम्हाला कॅमेरा फिरवल्यामुळे मित्रांनो काही समजलं नसेल, काहीच नाही कत्तय काहीच समजलं नसतं मित्रांनो. इकडून उंचम काय म्हणजे इकडं खालत आहे आणि इकडं माळवत आहे म्हणजे इकडं वरत आहे, म्हणजे वरत नदी आहे. दर्शक इकडं कळलं मित्रांनो तर इकडं आपले आखाडे आहेत. हे बघा तर आपले आखाडे आहेत तिकडं. तर त्याच्यानं आता आंघोळ करून घेऊ मित्रांनो इकडं. हो आपण आंघोळ इकडंच करून घेऊ मित्रांनो. आणि एकदम मधामध्ये ना पाणी खराब कधीचं गडबड होईल ना गाळ वर येईल, काहीच नाही मित्रांनो. हे बघा मस्त मजेत एक नंबर आंघोळ करतो बघा. आता मी आंघोळ बिंघोळ करतो, मस्त कडीला जातो, एखादा पर पाहतो. अजून एखादा पर राहिलेला मित्रांनो ते काल आपण पाहिले 7 बोटीचे पर, ते पाहून घेऊ. मरणाची भूक लागली मित्रांनो. आता काय करा, शनिवार धरला, एवढी लई मोठी हे झाली समस्या. तर चला देवधर्म पाळू जरा, निघणं आपल्याला माशी. तुम्ही मित्र आपल्याला बी आता यूट्यूब फॅमिली सुद्धा आपल्याला सपोर्ट करीन मित्रांनो थोडीशी. कारण की आता आपण नवीन चॅनल बनवलं आहे ना, त्याच्यामुळे सध्या फॅन फॉलोइंग कमी आपल्यावाली, जास्त समजा नाही. तर काय करावं मित्रांनो, आता एक गुण झालं फक्त एक थेंबानं मित्रांनो गाडा भरत असते. तुम्हाला तर माहीतच आहे, एक थेंबानं गाडा भरत असते. तर बघू मित्रांनो. चला आता आंघोळ करत आहे मी आपली. बघा मित्रांनो हो तर बहुत ही थंडा पाणी आहे मित्रांनो. हे बघा लय गार पाणी आहे मित्रांनो, बघू शकता. आता बारा सुरुवात करू आपण बुडी. हो मित्रांनो लय गार पाणी आहे इथं. तर आता अंग जसं पुसून घेतो. मित्रांनो बघू शकता, हे बघा बर्फापेक्षा बी गार पाणी मित्रांनो इथे. हे बघा बर्फापेक्षा गार पाणी, बर्फापेक्षा इतकं गार ढण पाणी मित्रांनो. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर व्हिडिओ पुरा बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो. तर जय राधे 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 मित्रांनो.